शेतकऱ्यांसाठीच्या सर्वात मोठ्या टॉपानी ठळक बातम्या पण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, हात लावेल तिकडे सत्यानाश झालाच पाहिजे, हीच आहे मोदीची गॅरंटी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांशी अवर्च्य भाषेत बोलत असाल तर धडा शिकवणारच, रविकांत तुपकरांचा तानाजी सावंतांना इशारा। पुढली मोठी बातमी निघते, पुढच्या 5 वर्षात महिलांच्या खात्यात 1 लाख रुपये जमा करू, अनिल देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांची घोषणा। पुढली मोठी बातमी निघते, चोरांचे आणि डाकूचे राज्य जावे ही श्रींची इच्छा, विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार यांचा सरकारवरती घणाघात। पुढली मोठी बातमी निघते, राज्यात लंपी परतलाय, शेतकऱ्यांनो जनावरांना सांभाळा। पुढली मोठी बातमी निघते, वीज वादळ वारा सुटणार, आज महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, हवामान विभागाचा इशारा। पुढली मोठी बातमी निघते, अकोल्यात सोयाबीन दरात 200 रुपयांनी वाढ, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, नगर जिल्ह्यात अतिवृष्टीने 5,500 हेक्टरवर नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी। पुढली मोठी बातमी निघते, सोयाबीन कापूस अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट कायम, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने। पुढली मोठी बातमी निघते, द्राक्ष पिकांना शेतमालाचा दर्जा, विमा संरक्षण, नुकसान भरपाई आणि अनुदानासाठी प्रयत्नशील, अजित पवार यांची माहिती। पुढली मोठी बातमी निघते, पोळ्याच्या मुहूर्तावर खरीप 2021 आणि 22चा 3 वर्षांनी पीक विमा जमा, शेतकऱ्यांना खुशखबर, 2.25 लाख शेतकऱ्यांना 200 कोटी रुपये जमा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।